बुद्धिस्ट प्रीमियर लीग अर्थात भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक अहिरे हंटर्स विरुद्ध सिद्धार्थ सुपर सोल्जर हा सामना या ठिकाणी आता सुरू होताना मागच्या सामन्याचे सामनावीर ठरलेले होते राहुल अहिरे कल्पलीला वॉरियर्स या संघाचे अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम चोपडा 3 चौकार 7 षटकार 14 चेंडू 56 धावा तर 2 षटकात 19 धावा देत 3 गडी त्यांनी बाद केलेले होते. पहिला चेंडू शंकर पवार स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला जयेश मोरे जळगाव जिल्हा पोलीस दल आणि महाराष्ट्र शासनाचा सर्वात मानाचा क्रीडा पुरस्कार छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता खेळाडू जयेश मोरे नॉन स्ट्राईकला असेल तर अनिकेत सुरवाडे गोलंदाजी मार्कवर. पहिला मोठा फटका आणि चौकाराने खातं उघडतंय सिद्धार्थ सिद्धार्थ सुपर सोल्जर या संघाचं खातं उघडलेलं आहे.
सरळ बॅटने टोलवलेला फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतोय बुद्धिस्ट क्रिकेट लीगचा ब्रँडेड षटकार.
पहिलं षटक संपलेलं आहे. बंटी कापडणे यांनी 3 चेंडूत 13 धावा केलेल्या आहे. मॅन फ्रॉम भुसावळ पोलीस दल बंटी कापडणे आपल्या आगळ्या वेगळ्या रीलसाठी प्रसिद्ध असतात आणि बंटी कापडणे यांच्या बद्दल जर बोलायचं म्हटलं तर एक हसतमुख व्यक्तिमत्व आहे बंटी कापडणे. आणि जळगाव जिल्हा पोलीस दलातील 2 जबरदस्त खेळाडू आता समोरासमोर असतील, अर्थात क्रीजवर असतील. गोलंदाजी मार्कवर कोण येत आहे? विक्रांत गायगोले. आपल्या जबरदस्त पेसने, आपल्या जबरदस्त गतीने सर्वांचं मन मोहून घेणारा भुसावळ एक्सप्रेस नावाने ज्याची ओळख आहे तो मलिंगा अर्थात विक्रांत गायगोले स्ट्राईकला, गोलंदाजीच्या स्ट्राईकला विक्रांत, तर फलंदाजीच्या स्ट्राईकला असतील बंटी. बॅटची कड थडब्यांच्या दिशेने एकेरी धाव होते का तर नाही. जयेश मोरे आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉलपटू आणि सध्या जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. महाराष्ट्र शासनाचा मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता खेळाडू विक्रांत गायगोलेचा सामना करेल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, चांगला फटका, चौकार मिळेल आणि या चौकाराच्या मदतीने जयेश मोरे आपलं खातं उघडतील. आणि आता भुसावळ शहरातील 2 परम मित्र समोरासमोर असतील. जयेश मोरे आता स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला असतील बंटी कापडणे. 5 चेंडूत 14 धावा. विक्रांत गायगोले गोलंदाजी मार्कवर. ऑफस्टंपच्या बाहेर बघितलंय, जाऊ दिलेलं आहे, डॉट बॉल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक अर्थात बुद्धिस्ट क्रिकेट लीग 4थं पर्व. 4थ्या पर्वाचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा 5वा सामना. ॲडव्होकेट राजेश डी झालटे सुप्रसिद्ध विधितज्ञ या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. ऑफस्टंपकडे जाणारा चेंडू टॅप केलेला आहे हलका, त्याने दरम्यान एकेरी वेगवान धाव पूर्ण केलेली आहे. बंटी कापडणे चित्त्याच्या वेगाने धावतायत. सिद्धार्थ सुपर सोल्डर चे 2 महाराष्ट्र पोलीसचे सोल्डर स्ट्राईकला. ऑफस्टंपच्या बाहेर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वाईडची मागणी केली जाते परंतु डॉट बॉलने विक्रांत गायगोले आपल्या षटकाची समाप्ती करतायत. 2 षटकांची समाप्ती, 23 धावा, 1 गडी बाद. सिद्धार्थ सुपर सोल्डर अर्थात दीपराज सिद्धार्थ बागुल यांच्या संघाने पहिल्या षटकात 2 षटकार लगावलेले, तर 6व्या 7व्या आणि 8व्या षटकात त्यांच्यासाठी पॉवर प्ले ऑन असेल. दरम्यान कॅफे कल्चरचे संचालक आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत.
प्रथमचा चेंडू पूल केलेला आहे, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 26 धावा. बंटी कापडणे एक आगळावेगळा जगावेगळा माणूस, जळगाव जिल्हा पोलीस दलाचं प्रतिनिधित्व करतो, सध्या भुसावळ येथे कार्यरत. आत्ताच भुसावळ प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा पार पडली होती. चाणक्य या संघाचे संघ मालक होते बंटी कापडणे आणि त्या संघाने जबरदस्त फाईट दिलेली होती त्या स्पर्धेत आणि बंटी कापडणे यांची कामगिरी मात्र त्या स्पर्धेत चमकदार राहिलेली होती. अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड चांगला फटका, मिसफिल्ड आणि चौकार. धावसंख्या 30. प्रथम सोनवणे 4 चेंडूत 7 धावा दिलेल्या आहेत. आपलं वैयक्तिक पहिलं षटक आणि सांघिकरित्या तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. अहिरे हंटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. अहिरे हंटर आयुष्यमान ईश्वरभाऊ अहिरे यांचा संघ. अक्रॉस द लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, दरम्यान एकेरी धाव. सिद्धार्थ सुपर सोल्जर 32 धावा, 1 गडी बाद. बंटी कापडणे सामना करतील प्रथम यांचा. हलक्या हाताने खेळलेला आहे, शॉर्ट कव्हरच्या दिशेने एकेरी धाव मिळते आणि या एकेरी धावेने षटक मात्र संपत आहे. बंटी कापडणे स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. 33 धावा, 3 षटकांची समाप्ती आणि 11च्या सरासरीने धावा येत आहेत आणि या सरासरीने जर धावा येत राहिल्या तर 110 पेक्षा जास्तीचं लक्ष अहिरे हंटर्स या संघासमोर असू शकतं. आयुष्यमान दीपराज सिद्धार्थ वागुल यांचा संघ आहे सिद्धार्थ सुपर सोल्जर, तर अहिरे हंटर्स हा संघ आहे आयुष्यमान ईश्वरभाऊ अहिरे यांचा. एक धाव. विक्रांत गायगोले आपलं दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. पुल करण्याचा प्रयत्न होता. जयेश मोरे 7 चेंडू 7 धावा. बंटी भाऊ कापडणे
11 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा जबरदस्त वेगवान गोलंदाजी भुसावळ एक्सप्रेस विक्रांत गायगोले. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. झेल या ठिकाणी सुटलेला आहे. 4 षटकांची समाप्ती 35 धावा 1 गडी बाद. आणि आपण रिप्ले मध्ये बघूया की कशा पद्धतीने झेल सुटलेला आहे. चेंडू उंच गेलेला होता आणि विक्रांत गायगोले सारख्या स्टार खेळाडूकडून आपण अशी अपेक्षा करू शकत नाही. जळगाव जिल्हा क्रिकेटमधलं खूप मोठं नाव आहे जे सध्या विदर्भ क्षेत्रात जबरदस्त गाजावाजा करतंय. 4 षटकांची समाप्ती. सिद्धार्थ सुपर सोल्जर 35 धावा 1 गडी बाद. अहिरे हंटर्स या संघाचे संघ मालक आयुष्यमान ईश्वरभाऊ अहिरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर ईश्वरभाऊ अहिरे आपलं बुद्धिस्ट क्रिकेट लीग पर्व 4 अर्थात विश्वरत्न भारतरत्न समाजरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक आयोजन समितीतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. फ्लायटेड चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने एकेरी धाव मिळते. धावसंख्या 36. सचिन वाडे गोलंदाजी मार्कवर. आयुष्यमान प्रफुल्ल बोरकर स्मिताई मोटर्स गोलंदाजी यांकडून सचिन वाडे या षटकातला दुसरा आणि 5व्या षटकातला दुसरा चेंडू टाकतील. दरम्यान शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि माझ्या मते हिट विकेट झाली की काय, बघूया नक्की काय झालेलं आहे. ओहो, बोल्ड झालेले. छातीवर चेंडू होता आणि त्या चेंडूला स्टंपवर खेचलेलं आहे. तर पहिला गडी बाद झालेला आहे. बंटी कापडणे यांच्या विकेटचं पतन. त्रिफळा चीत झालेले. सिद्धार्थ सुपर सोल्जर संघाला दुसरा झटका. 36 धावा 2 गडी बाद.
5 षटकांची समाप्ती. सिद्धार्थ सुपर सोल्जर या संघाची धावसंख्या 37 धावा, 2 गडी बाद. ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानात आलेली आहे. आयुष्यमान इंजिनियर रोहित वसंतराव मोरे हे ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक. 37 द लॉस ऑफ 2 आफ्टर 5. सिद्धार्थ सुपर सोल्जर. Aire Hunter won the toss and invite to bat first. Siddharth Super Soldier. ऑफ्टमच्या खूप बाहेर वाईडचा इशारा. एक अवांतर धाव. पहिली धाव ड्रिंक्स अवकाशानंतरची. आयुष्यमान इंजिनियर रोहित वसंतराव मोरे ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक. भारत 22कर स्ट्राईकला असतील. अनिकेत सुरवाडे पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विक्रांत गायगोले पंचांवर दबाव बनवण्याचा प्रयत्न करताना. आणि बघा मोठ्या स्तरावरचे खेळाडू जे असतात ना त्यांना माहिती असतं की गेममध्ये जर आपल्याला इन्व्हॉल्व राहायचं आहे तर काय काय करावं लागतं. आणि ही एक रणनीती असते पंचांवर दबाव बनवण्याची. परंतु आपले पंचही काही कच्च्या गुरूचे चेले नाही आहेत. ते सुद्धा अनुभवी आहेत. जळगाव टेनिस बॉल क्रिकेटचा चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. पुन्हा एकदा अनिकेत सुरवाडे. प्रफुल्ल बोरकर स्मिताई मोटर्स गोलंदाजी एंडकडून. चांगला चेंडू. डॉट बॉल. तर बॅटिंग एंडचे प्रायोजक प्रतीक चिक्की, अनिल भाऊ सावंत अर्थात आयुष्यमान अनिल भाऊ सावंत. ॲडव्होकेट राजेश डी झालटे सुप्रसिद्ध विधितज्ञ या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा जोरदार अपील आणि तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. पंच ठाम आहेत की बॅटची कट लागलेली आहे, परंतु झेल कॅरी आहे किंवा नाही याबद्दल विचारणा केली जाते. नक्कीच
आमचे ऑफिशियल ऑनलाईन स्कोरर प्रवीण इंगोले या स्पर्धेत जबरदस्त गुणलेखक म्हणून कामगिरी करताना आपण बघू शकतो. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. OUT आउट. बघा धूळ उडलेली आपल्याला दिसेल, परंतु त्या अगोदर झेल हातात आला होता आणि मल्ली अर्थात विक्रांत गायगोले यांचा हात जमिनीला स्पर्शून मग धूळ उडालेली होती. आपण आता स्क्रीनवर बघूया नक्की काय प्रकार घडलेला होता. चांगला झेल. विक्रांत गायगोले यांचा चांगला झेल आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. हे बघा हा झेल हातात आला आणि त्यानंतर मात्र माती उडालेली आहे आणि कौतुक करावं लागेल आमच्या टेक्निशियनचं, कॅमेरामन टीमचं. क्वालिटी विथ क्लॅरिटी, लाईव्ह व्हिजन. यश सोनवणे पहिल्या चेंडूवर चांगला फटका, मिडल ऑफ द बॅट. एकेरी धावेने यश मात्र सावध सुरुवात करतोय, आपलं खातं उघडतोय. आज आपले सर्वांचे लाडके पॅडीदा यांचा वाढदिवस आहे. तरी बुद्धिस्ट क्रिकेट लीग पर्व 4 परिवारातर्फे पॅडीदाचे मनपूर्वक या वाढदिवसानिमित्त या परिवारातर्फे त्यांना गोड गोड अनंत शुभेच्छा. असेच आपले अनमोल योगदान आम्हा सर्व जळगावकरांना लाभो हीच आपली मनोकामना करतो. धन्यवाद पॅडी दादा. सहा षटकांची समाप्ती. सिद्धार्थ सुपर सोल्जर 41 धावा, 3 गडी बाद.
अनिकेत सुरवाडे यांनी 2 षटकात 21 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत. जयेश मोरे 12 चेंडू 10 धावा, यश सोनवणे 2 चेंडू 2 धावा. या जोडीवर दारोमदार असेल. सिद्धार्थ सुपर सोल्जरला एका चांगल्या लक्ष्यापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी असेल. यश सोनवणे हे एक आक्रमक फलंदाज आहेत. चेंडू हवेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या दिशेने एकेरी धाव मिळते. या एकेरी धावेच्या मदतीने जयेश मोरे आता स्ट्राईकला असतील. 42 धावा. कुठेतरी आता गिअर शिफ्ट करावा लागणार आहे. चला तर या ठिकाणी धावबाद आहे किंवा नाही याबद्दल विचारणा केली जाते. दरम्यान भगवान भालेराव उर्फ मास्टर भगवान जे या स्पर्धेसाठी फार पुण्याचं काम करतायत. इतक्या उन्हामध्ये सुद्धा आपल्या खेळाडू बांधवांना शीतल जल ते पाचतायत. तर भगवान भालेराव आपलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद असेल. चला
OUT आउट. आणि आता स्क्रीनवर बघूया रिप्लेच्या माध्यमातून. चांगला फटका थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेलेला होता. चेंडू पहिल्या प्रयत्नात अडवला गेला नाही, दुसऱ्या प्रयत्नात तो उचलला गेला. यष्टीरक्षकाचं अतिशय चांगलं कलेक्शन, एका हाताने मल्लीने स्टंप उडवले आणि यश मात्र खूप बाहेर होते. चार चेंडू 2 धावा सॅम करनच्या. सॅम करन यांनी मागच्या डावात चांगली फलंदाजी केलेली होती. एकेरी धावसंख्या 50 धावा. डेड बॉलचा इशारा.
8 षटकांची समाप्ती, 51 धावा, 5 गडी बाद. डॉट बॉल. चेंडू उडवलेला आहे हवेत आणि 1 बाउन्स चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता 64 वर जाऊन पोहोचतीये. 9वं षटक समाप्त झालेलं आहे. शॉट ऑफ लेनचा चेंडू आणि चांगला फटका. सरळ मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा चौकार. शेवटचे 6 चेंडू, पहिल्या चेंडूवर सिंगल. धावसंख्या 65. अजय इंधाटे आपलं दुसरं. पहिलं षटक त्यांनी किफायती मारा करत चांगलं टाकलेलं होतं. पहिल्या 2 चेंडूंवर 2 एकेरी धावा. अजय. सॅम करंड पुढे सरसावत मोठा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि मिळतोय
बुद्धिस्ट क्रिकेट लीगचा ब्रँडेड षटकार. अजय इंधाटे 1.3 षटकात 11 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सॅम करन 11 चेंडू 12 धावा. फुल टॉस चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. इवले इवले बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारतोय षटकार. सॅम करन झुकेगा नाही साला. ठोकलाय पठ्ठ्याला षटकार. चेंडू हवेत. दरम्यान दुसरी धाव घेतायत का तर नाकारलेली आहे. चला विकेटचं पतन. 6वा गडी आता तंबूत परततोय आणि 10 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. 2 षटकात अजय इंधाटे यांनी 1 गडी बाद केलेला आहे 18 धावा देत. तर 10 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धार्थ सुपर सोल्जर अर्थात आयुष्यमान दीपराज सिद्धार्थ बागुल यांच्या संघाने 79 धावा केलेल्या आहेत. तर अहिरे हंटर्स आयुष्यमान ईश्वर भाऊ अहिरे यांच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी लक्ष असेल 80 धावांचं. चला तर दुसऱ्या डावात पुन्हा एकदा आपण भेटूया, परंतु तत्पूर्वी आपण पुढच्या सामन्याकडे वळूया. मकासरे किंग्ज 11 भुसावळ आणि लक्ष वॉरियर्स. राहुल भाऊ मकासरे यांचा संघ अर्थात आयुष्यमान राहुल भाऊ मकासरे किंग्ज 11 भुसावळ. तर लक्ष वॉरियर्स हा संघ आहे आयुष्यमान ललित भाऊ बागुल यांचा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचं आहे.
सिद्धार्थ सुपर सोल्जर या संघाने 79 धावा केलेल्या आहेत 6 गडी बाद. तर अहिरे हंटर्स या संघाला 80 धावांचं लक्ष असेल. आणि आता बघूया एक संधी आहे अहिरे हंटर्स या संघाला आपल्या नेट रन रेटला वाढवण्याची. तर अहिरे हंटर्स हा संघ आता कशा रणनीतीच्या आधारे 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतो. 10 षटकात 80ची गरज. 2 षटकांचा पॉवर प्ले. 5 गोलंदाज आपल्याला वापरावे लागतील. पहिल्या षटकात जर 2 षटकार आले तर आपल्याला 6व्या 7व्या 8व्या षटकात एक अतिरिक्त बॅटिंग पॉवर प्ले मिळेल. तर बघूया आता अहिरे हंटर्स 80 धावांचा पाठलाग कसा करतो ते. अजय इंधाटे स्ट्राईकला. सचिन वाडे नॉन स्ट्राईकला. संजय शिरसाळे यांचा पहिला चेंडू. आणि पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेलेला आहे. धाव मात्र मिळत नाहीये. वाईडचा इशारा. एक अवांतर धाव आणि अहिरे हंटर्स या संघाचं खातं उघडतंय. यावेळेस मात्र पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीने पुलाच्या खालून पाणी वाहून जातं त्याच पद्धतीने दोन्ही पायांच्या मधून हा चेंडू निघून गेलेला आहे. आणि बंटीभाऊ कापडणे सुद्धा थोडंसं त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसतंय. ज्या ठिकाणी एक धाव यायला हवी होती त्या ठिकाणी चौकार आलेला आहे. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. थोडीशी लेट झाले, नजर हटी आणि दुर्घटना घटी असा प्रकार आपल्याला बघायला मिळालेला आहे. अजय इंधाटे यांच्या बॅटमधून पहिला चौकार. आपलं खातं उघडलंय अजयने. आणि यावेळेस मात्र घाडाघाती षटकार मारण्याच्या प्रयत्नात तंबूत परतलेले अजय इंधाटे. संजू बावा यांनी पहिला बळी आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे. आयुष्यमान दीपराज सिद्धार्थ बागुल यांच्या सिद्धार्थ सुपर सोल्जर संघाला पहिलं यश प्राप्त होतंय. भरोशाचा अजय आता तंबूत परतलेला आहे आणि आता मैदानात दाखल होतोय मल्ली अर्थात विक्रांत गायगोले. भुसावळ एक्सप्रेस. डेड बॉलचा इशारा.
नो बॉल आणि त्याच्यावर षटकार. विक्रांत गायगोले आपलं खातं उघडतायत. ओ हो यू मिस आहे. दांडी 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 गोल, परंतु नो बॉल. फ्री हिट चेंडू होता, मागचा चेंडू नो बॉल होता आणि संजय शिरसाळे माझ्या मते विसरून गेलेले होते. मी सुद्धा विसरलो होतो त्यांचा जल्लोष बघून, परंतु नंतर आमच्या स्कोरर प्रवीण इंगोले यांनी आम्हाला लगेच सूचित केलं की हा फ्री हिट चेंडू होता, त्यामुळे फलंदाज सुरक्षित असेल. पहिले षटक समाप्त. अहिरे हंटर्स 12 धावा 1 गडी बाद. पुल केलेला आहे चेंडू हवेत. दोन क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान मिसअंडरस्टँडिंग आणि दुसरी धाव मिळते का तर नाही. धावसंख्या 13. भरत बाविस्कर गोलंदाजी मार्कवर. बघा या ठिकाणी अगोदरच आपल्याला कमी धावा डिपेंड करायच्या आहे आणि त्यातल्या त्यात आपण जर अशा मिसफिल्डच्या जर धावा बहाल कराल तर मग आपण संकटात पडू शकतात. इम्प्रोवायझेशन आणि विक्रांत गायगोलेच्या बॅटमधून षटकार. सिंगल फसली लेकिन फायटर असली. विक्रांत गायगोले पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि सीमा रेषा पार. छत्रपतींचा छावा लगावतोय षटकार, मिळवतोय 6 धावा. जबरदस्त घुटना टेक फटका. बघा विक्रांत गायगोलेच्या तब्येतीवर जायचं काहीही कारण नाहीये.
बऱ्याच लोकांनी त्याला हलक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते तोंडावर आपटलेले आहेत, कारण की तो सिंगल फसली दिसतो, परंतु तो त्या परिस्थितीत सुद्धा गोलंदाजीमध्ये जो पेस जनरेट करतो, भल्या भल्या खेळाडूंची भांबेरी उडते. आणि फलंदाजीमध्ये तर ज्यावेळेस त्याच्या बॅटच्या मिडलमध्ये चेंडू लागत राहतात त्यावेळेस आपल्याला षटकार आणि चौकारच बघायला मिळतील. चौकार तर कमी, परंतु षटकार जास्ती. 33 धावा. विक्रांत गायगोले 9 चेंडू 30 धावा. आपण बघूया फटका नक्की कसा मारलेला होता. राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालेले होते. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बघितला, पॉईंटच्या आणि कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका. आणि असं वाटलं होतं की चेंडू अडेल, प्रयत्न चांगला होता, परंतु अडवला गेलेला नाही आहे. चौकार मिळतोय, षटक संपतय. 2 षटकांची समाप्ती. 37 धावा, 1 गडी बाद. सध्या कोणताही मेसेज नाही. जयेश मोरेने पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकेरी धाव मिळते. 3 चेंडू 3 धावा दिलेल्या आहेत. किफायती मारा करतायत जयेश. विक्रांत गायगोले अर्थात मल्ली 10 चेंडू 31 धावा काढून फलंदाजी करतायत. फुल टॉस चेंडू आणि फुल टोल या ठिकाणी वसूल केलेला आहे. बघा, असं म्हटलं जातं की घोडे के सामने घास, शेर के सामने मांस, अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस गेंद नहीं डालनी चाहिए. बारा चेंडू 37 धावा. सध्या भुसावळ एक्सप्रेस सुसाट वेगाने धावताना आपण स्क्रीनवर बघू शकतो. भुसावळचा स्टार विक्रांत गायगोले. भुसावळ एक्सप्रेस आपल्या वेगवान गोलंदाजी माऱ्यासाठी ओळखला जातो. परंतु क्रिकेटिंग क्षेत्रामध्ये
त्याला मल्ली अर्थात मलिंग या नावाने ओळखलं जातं. ओहो, एक्स्ट्रा कव्हर रिझनला षटकार. क्षेत्ररक्षक होता, प्रयत्न चांगला होता, परंतु एलिव्हेशन आणि डिस्टन्स प्रॉपर. चेंडू गेलाय सीमा पार, मिळतोय षटकार. लक्ष वॉरियर्स विरुद्ध मकासरे किंग्ज 11 भुसावळ या दोन संघांच्या दरम्यान पुढचा सामना होणार आहे. शेवटची विनंती असेल, जो संघ नाणेफेकीसाठी उपस्थित नसेल, जो संघ उपस्थित असेल, उपस्थित संघाला नाणेफेक जिंकली असं आम्ही बहाल करू आणि मग तो संघ काय घेतो यावरून जो अनुपस्थित संघ आहे त्या संघाला क्षेत्ररक्षण किंवा फलंदाजी करावी लागेल. शेवटची संधी मकासरे किंग्ज आणि लक्ष वॉरियर संघाला. तीन षटकांची समाप्ती, 52 धावा. संजू बाबा अर्थात संजय शिरसाळे गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकात 12 धावा देत एक गडी बाद केलेला होता सचिन वाडे. 3 चेंडू 3 धावा. ड्रिफ्टिंग डाऊन द लेग, परंतु शफल झालेले होते त्यामुळे वाईड मिळणार नाहीये. अहिरे हंटर्स, आयुष्यमान ईश्वरभाऊ अहिरे यांचा संघ, तर आयुष्यमान दीपराज सिद्धार्थ बागुल, सिद्धार्थ सुपर सोल्जर या संघाचे संघ मालक आहेत. चांगला संपर्क लॉंग ऑफच्या दिशेने. यश सोनवणे होते, परंतु फक्त दर्शकाच्या भूमिकेत. आता फक्त काय करतील, बाहेरून चेंडू आणण्याचं काम करतील. जबरदस्त ताकद सचिन वाडे. चला, नाणेफेक होताना आपण बघू शकतो पवन कुमार मेळे आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य, दोन्ही संघांचे कर्णधार. चला तर नाणेफेक होताना आपण बघूया. आयुष्यमान इंजिनियर डिगेश तायडे, नगर रचनाकार, नगररचना विभाग, जळगाव या स्पर्धेचे नाणेफेकीचे प्रायोजक. लॉंग ऑनच्या दिशेने हवाई फायर. चेंडूने घेतली हवेत भरारी. चेंडू जातोय सीमारेषा पार फरारी. षटकार, जबरदस्त षटकार. वन द लॉस ऑफ 1. लक्ष वॉरियर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर कालच्या या स्पर्धेतला ऐतिहासिक शतकवीर सचिन सपकाळेचा संघ आपल्याला प्रथम फलंदाजी करताना दिसेल. कालचा दिवस बुद्धिस्ट क्रिकेट लीग
पर्व 4 साठी ऐतिहासिक दिवस ठरलेला आहे. पहिल्या 3 पर्वात एकही शतक आपल्याला बघायला मिळालं नव्हतं आणि एका सामन्यात 2 जबरदस्त धुवाधार शतकीय खेळ आपल्याला बघायला मिळालेले आहे. चला या षटकाराने आता मल्ली आपल्या अर्धशतकापासून 1 धाव दूर. जिंकण्यासाठी 3 ची आवश्यकता. बंटी कापडणे ऑन साइडला चांगला फटका. संजू बाबा 50 धावा पूर्ण झालेले आहेत. चला तर या षटकाराने हा सामना अहिरे हंटर्स या संघाने आपल्या नावावर केलेला आहे. अहिरे हंटर्स यांनी 9 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे. एक जबरदस्त अर्धशतकीय खेळी आणि त्या खेळीसाठी मल्ली उर्फ विक्रांत गायगोले यांना सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. तर मी आयोजकांना विनंती असेल की सामनावीराचा पुरस्कार विक्रांत गायगोले उर्फ मल्ली यांना प्रदान करायचा आहे. चला आयोजक समितीच्या सदस्यांना विनंती असेल की आपण अहिरे हंटरच्या स्टार खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे.